नमस्कार मित्रांनो, तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी अर्णवने दिलेलं जे कुरिअरचं गिफ्ट असतं ते घेऊन अर्णव समोर टेबलवर ठेवते. आता त्यावर सॉरी असं लिहिलेलं असतं. ते अर्णव बघतो आणि त्याला जणू काही माहीतच नाही असं तो दाखवत असतो. त्यानंतर मग जेव्हा अंजली ते बघते तेव्हा हाऊ क्यूट, किती गोड आहे हे सगळं असं म्हणून ती त्याला बोलून दाखवत असते. कारण की सगळ्यांना माहीत असतं की हे सगळं अर्णवच करतोय. नंतर मग आकाश म्हणतो की वहिनी साहेब, मला एक सांगा की कोण आहे हा माणूस जो सारखं सॉरीचं ग्रीटिंग्स किंवा सॉरीचे कार्ड्स आणि त्याचप्रमाणे सॉरीसाठी मिठाई वगैरे पाठवतोय. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की असतात ना अशी काहीतरी माणसं ज्यांना तोंडावरती सॉरी म्हणणं जमतच नाही. त्यावेळेला मग आता मामा म्हणतो की अगं ईश्वरी, तसं नाही, पण कोण आहे हा सगळा माणूस, म्हणजे इतकं सगळं करतोय. मला तर वाटतंय की आज दिवसभरातच ना आपलं गिफ्ट, आपलं घर हे सगळं या सॉरीच्या ग्रीटिंग्स कार्डने आणि या सगळ्या मिठाईने भरून जाणार आहे असंच वाटतंय मला. मग अर्णव, मला सांग हे सगळं कोण करतंय? नक्की तुला माहिती आहे का हे सगळं कोण करतंय? असं मामा त्याला विचारत असतो. त्यावेळेला मग आता त्यावर ईश्वरी म्हणते की कसं आहे ना मामा, काही लोक असतात ना सॉरी तोंडावर बोलायला जमत नाही, मग हे असं काहीतरी करून स्वतःच्या वेळ बर्बादी करत असतात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मामा, पण कोणीतरी इतकं प्रेमाने, इतकं मनापासून सॉरी म्हणत असेल तर आपण एक्सेप्ट करावं ना. मग त्यासाठी इतकं असं आडेवेडे घेण्याची काय गरज आहे? त्यानंतर मग ईश्वरी म्हणते की नाही मामा, त्याचं कसं आहे ना की उगीच सॉरी म्हणण्यासाठी हे सगळं करण्याची गरज नाहीये आणि पैसेही घालवण्याची गरज नाही आणि त्याने काहीच होत नाही. फक्त एक मनापासून आलेलं सॉरी बाकी या वस्तूंना काहीच व्हॅल्यू ठेवत नाही, असं ईश्वरी आता बोलत असते. तेव्हा अर्णव मात्र गप्प असतो. ईश्वरी तो बॉक्स उचलून जात असते. मामा आणि अंजली विचारतात की काय गं, हा बॉक्स कुठे ठेवते आता? तेव्हा ती म्हणते की त्या कुरिअरवाल्याला बाहेर मी थांबवलंय, म्हणूनच आता तो बॉक्स तो पुन्हा रिटर्न त्या माणसालाच द्यायचा आहे आणि ज्याने कोणी मला हे पाठवलंय ना त्यालाच तो ते परत रिटर्न करणार आहे आणि म्हणूनच मी त्याच्याकडे ते पुन्हा देते. असं म्हटल्यावर आता सगळेजण टेन्शनमध्ये येतात आणि मामा तर तोंडाला अगदी हात लावून घेतो की झालं, अर्णवचं आता काय होणार आहे. त्याचबरोबर इथे अर्णव विचार करतो की मिस इंदोरपणा उगीच नको ते करते. तिला माहितीये की मला असं तोंडावर पटकन सॉरी बोलणं जमत नाही आणि म्हणूनच ती असं करते का. तर इथे अर्णवची इथे वेगळीच आता लढाई सुरू झालेली असते. रूममध्ये तो समोर आरशात असतो. आरशासमोर बघूनच आता म्हणत असतो की मिस इंदोर, आय एम, जे काही घडलं त्याबद्दल आय एम असं म्हणून सारखं सारखं अडखळत असतो. तर त्याला ईश्वरीला अगदी तोंडावर सॉरी बोलणं जमत नसतं. नंतर तो ईश्वरी, मिस इंदौर, आय एम व्हेरी सॉरी. तर नंतर तो स्वतःलाच म्हणतो की अरे वा, हे तर मला चांगलं जमतंय, म्हणजे मला सॉरी बोलायला जमतंय. मग मला असं वाटतं की मी मिस इंदौरला सॉरी बोलून टाकावं. आता हे सगळं मला करायलाच हवं. तर तिथे मागे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी तिच्या कामामध्ये असते. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तू कधी आलीस? तो मागे वळून बघतो पण ईश्वरी त्याच्याशी काही बोलत नसते. तेव्हा तो म्हणतो मिस इंदौर, एक मिनिट, परंतु ती ऐकायलाच तयार नसते. ईश्वरी आता तिथून नेहमीप्रमाणे तिचा जो काही फंडा असतो ती मधून रशी बांधायची आणि त्यानंतर मग मध्ये कपडे घालून बेडच्या अगदी मधोमध अगदी व्यवस्थितपणे 2 पार्ट तयार करायचे हे तिचं सुरू झालेलं असतं. तेव्हा मग अर्णव म्हणतो मिस इंदौर, काय करतेस तू, एक मिनिट थांब. पण ईश्वरी काही त्याच्याकडे लक्ष द्यायलाच तयार नसते. अर्णव म्हणतो मिस इंदौर, एक मिनिट थांब ना. पण ईश्वरी काही ऐकत नसते. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, अगं मी तुझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा मग आता ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदौर, आय एम सॉरी. आता ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि मग आता लगेचच पुढे तो म्हणतो की मिस इंदौर. तेव्हा ईश्वरी म्हणते की काय, तुम्ही मला सॉरी म्हणालात, चक्क ASR मला सॉरी म्हणाले. तेव्हा मग तो म्हणतो की आता म्हणतोय ना मी सॉरी, तुझा हा हट्ट होता की मी सॉरी म्हणावं, पण आता मी तुला म्हणतोय तर तू पुन्हा कशाला उगीच काहीतरी बोलून दाखवतेस दुसरंच. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, ठीक आहे, तुम्ही सॉरी म्हणालात, पण असं एहसान केल्यासारखं बोलू नका. आणि काय हो, तुम्हाला सॉरी म्हणायचंच होतं ना, तर मग असे दिवसभर का गप्प होतात? म्हणजे दिवसभर जर सॉरी म्हणाला असतात तर काय झालं असतं? किती वेळ घेतला तुम्ही एक सॉरी म्हणण्यासाठी, अख्खा दिवस घालवला आणि त्याच्यासाठी काय केलं, तर ते ग्रीटिंग्स पाठवले, मिठाई पाठवली. काय गरज होती या सगळ्याची? सॉरी म्हणण्यासाठी एक तोंडातून सॉरी म्हणाला होतात, बस झालं असतं ना. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदौर, आता म्हणालो ना, उगस तू मग त्या गोष्टी काढू नकोस हा सारख्या सारख्या. तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे,
मग अर्णवला ती विचारते की काय हो अर्णव सर, आता तुम्हाला माझा राग येतोय. मी तुम्हाला एक गोष्ट म्हणाली तर तुम्हाला त्याचा राग येतोय. पण मला काल तुम्ही किती ताप दिलात तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही किती वेळा तीच गोष्ट रिपीट करत होते. मला सांगा नक्की काय झालं काय होतं हो तुम्हाला काल? असं अगदी विचित्र वागत होतात. काय बोलत होतात, काय करत होतात तुमचं तुम्हाला समजत नव्हतं. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मला पण माहिती नाहीये हे कसं झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग आठवण्याचा प्रयत्न करा ना, नक्की काय झालं होतं तुमच्यासोबत? तेव्हा मग अर्णवला आठवतं. तो म्हणतो की मिस इंदोर, काल तू निघून गेली त्यानंतर मी केबिनमध्ये आलो. मी माझं काम करत होतो. परंतु नंतर केबिनमध्ये लावण्य आली आणि लावण्य आल्यानंतर आय थिंक सो तिने मला ब्लॅक कॉफी दिली आणि ती ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर मला असं वाटायला लागलं विचित्र जरा. त्यानंतरचं मला काही आठवत नाही. ईश्वरी म्हणते की हां, तेच तर झालं ना. ह्या लावण्या मॅडमनेच हे सगळं केलंय. त्यांचंच कारस्थान हे सगळं. आणि ती असं का करेल? तेव्हा मग लगेचच ती म्हणते की अच्छा, म्हणजे हे पण तुम्हाला मला सांगावं लागेल का की ते हे सगळं का करत होत्या? त्यांनी कॉफीमधून काहीतरी दिलं होतं तुम्हाला आणि तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे, मी वेळेवर नसते आले तर काय होऊन बसलं असतं? तो म्हणतो की मग काय केलं होतं तिने? तेव्हा ईश्वरी म्हणते की ती ती तुमच्या इतक्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती, तुमच्या इतक्या जवळ आली होती. समजलं इतक्या. असं करून ती आता हाताचं आणि चेहऱ्याचं डिस्टन्स दाखवत असते. तेव्हा मग ती म्हणते की एवढं तर जवळ मी पण तुमच्या आले नव्हते. असं म्हटल्यावर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की मिस इंदोर तू नव्हती आली? मग ती म्हणते की नाही, कधीच नाही. मग तो म्हणतो की मिस इंदोर मग यायचंच ना तू जवळ इतक्या? असं म्हटल्यावर आता ईश्वरी म्हणते की चला झोपा आता, आणि ती त्याच्यापासून तोंड लपवते आणि गालातल्या गालातच हसत असते. आणि ती चेहरा फिरून हसत असताना इकडे अर्णवलाही जाणवतं की ईश्वरी गालातल्या गालात हसते किंवा लाजते. तर आता सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी बसलेले असतात. त्यावर वल्लरी विचारते की काय गं अंजली, जावई बापू कुठे आहेत? म्हणजे दिसत नाहीत ते कुठे नाश्ता करण्यासाठी. तेव्हा अंजली म्हणते की अगं त्यांचं ना काहीतरी एक क्लायंटसोबत इम्पॉर्टंट मीटिंग होती आणि खूप घाई होती त्यांना. अगं चहा पण त्यांनी रूममध्येच घेतला, इतकी घाई होती. आणि तुम्हाला तर माहीत आहेच ना, एकदा की काही काम आलं तर यांचा स्वतःवरती कंट्रोल राहत नाही. एकदा कधी काम करतोय असं होतं त्यांना. स्वतःच्या पेक्षा कामाला जास्त महत्त्व असतं. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की हे घ्या अर्णव सर तुमची ब्लॅक कॉफी. असं म्हणून आता ईश्वरीकडून तो कॉफी घेतो आणि नंतर मग ती विचारते की अर्णव सर, आता कॉफी तुम्हाला आता देते, मग थोड्या वेळानंतर तुमचा तो प्रोटीन शेक द्यायचा आहे ना? तेव्हा मग तो हो असं म्हणतो. नंतर मग आता लगेचच अंजली आणि मामा यांच्या खानाखुणा मात्र सुरू होतात. त्यांच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये सगळं आता व्यवस्थित झालंय. तेव्हा आता लगेचच पुढे आकाश म्हणायला लागतो की दादा, काय रे सगळं व्यवस्थित झालंय असं वाटतंय मला. म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होते, काय घडलं होतं? असं तो तिला विचारतो. तेव्हा मग अंजली म्हणते की मामा, अरे आज असं वाटत नाहीये की आज जरा ना थंडी पडल्यासारखी. म्हणजे काल वातावरण जरा गरमच होतं, पण आज अचानक थंडी पडल्यासारखं जाणवते ना, एकदम गुलाबी थंडी पडल्यासारखं. तेव्हा मामा हो ग अंजली असं बोलून त्यांना चिडवत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीचा फोन तेवढ्यातच वाजतो. ईश्वरी म्हणते की हे काय? आईचा व्हिडिओ कॉल. सगळेजण ईश्वरीकडे आणि अर्णवकडे बघून हसत असतात. नंतर मग ईश्वरी म्हणते की आई बोल ना, काय झालं आज तू व्हिडिओ कॉल केलास? त्यावर ती विचारते सुप्रिया की काय ग, सगळं म्हणजे ठीक आहे ना? तू घाईत वगैरे तर नाही आहेस ना? म्हणजे बोलू शकतेस ना? तेव्हा ती म्हणते की हो आई, म्हणजे इतकी काही घाई नाही, सगळेजण नाश्ता करतायत. तेव्हा मग ती म्हणते की अगं तुला याच्यासाठी कॉल केला होता की मला नमुने काल पेपरमधली बातमी दाखवली. पण त्या बातमीमध्ये माझ्या लक्षात आलं की अगं सगळं काही व्यवस्थित घडतंय आणि तुझा जो काही फोटो होता ना, तो फोटो पाहून मला खरंच खूप बढिया वाटलं. बरं, तेव्हा मग तू अर्णवला देतेस का जरा कॉल? तेव्हा मग अर्णवला ती फोन देते. वल्लरी मात्र स्वतःच्या चेहरा लपवत असते. मामा बघतो आणि म्हणतो की म्हणजे हे काय आहे? चक्क वल्लरी स्वतःचं तोंड का लपवते यांच्यापासून? तेव्हा ईश्वरीने आता व्हिडिओ कॉल म्हणजेच व्यवस्थित असा धरलेला असतो अर्णव दिसण्यासाठी. तेव्हा वल्लरी मात्र तिथे स्वतःचं तोंड लपवते. त्याच वेळेला मग आता ईश्वरीला ती म्हणते की अगं जावई बापू नीट दिसत नाही. मग ती फोन धरते आणि म्हणते की आता बघ. तेव्हा त्यावर आता लगेचच ती म्हणते की अगं काय आहे ना, तुमची काल पेपरमधली बातमी बघितली आणि खरंच खूप छान वाटलं मला. आणि तुम्हाला माहिती आहे का जावई बापू, आमच्या इशूचा कधीही असा पेपरमध्ये फोटो आला नव्हता, परंतु तुमच्यामुळे इशूचा फोटो पेपरमध्ये आला. तेव्हा मग त्यावर अर्णव म्हणतो की हे बघा काकू, त्यात माझं काहीही क्रेडिट नाही आहे. खरं तर हे क्रेडिट मिस इंदोरचं आहे. शी डिझर्व्ड इट. असं म्हणून आता तिच्या कर्तृत्वाने तिने हे मिळवले असं ती दाखवते.
त्याच वेळेला मग आता ईश्वरी म्हणते की आई बोल आता. मग सुप्रिया म्हणते की मी काय म्हणते, अगं कालच तुम्हाला आम्ही कॉल करणार होतो, परंतु काय झालं, बाबांसाठी काल हॉस्पिटलमध्ये गेले होते ना, त्यामुळे मला जरा वेळ नाही मिळाला. बरं घरातले सगळेजण कसे आहेत, उत्तम आहेत ना, असं विचारल्यावर लगेचच ईश्वरी म्हणते की हो हो, सगळेजण एकदम बढिया आहेत. तेव्हा वल्लरी काहीतरी खाली पाठवण्याचं नाटक करते आणि नाटक करूनच ती आता तिथून काहीतरी उचलून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि घाबरते. बापरे, जर या सुप्रियाने मला पाहिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ती म्हणून स्वतःच घाबरत असते. तेव्हा आता त्यावर ईश्वरीला सुप्रिया म्हणते की अगं मला जरा सगळ्यांशी बोलायला देतेस का, सगळे ठीक आहेत ना. तेव्हा मग आता सगळेजण ठीक असतात असं ईश्वरी दाखवत असते. त्याच वेळेला मग विचारतो की काकू आता काकांची तब्येत कशी आहे. ती म्हणते की हो आता अगदी व्यवस्थित आहे. आणि मग वल्लरी उठते आणि नंतर मामाकडे ईश्वरी व्हिडिओ कॉल देते. तेव्हा मामा विचारपूस करत असतात. मग सुप्रिया विचारते की काय मामा तुमची तब्येत ठीक ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो एकदम बढिया, तुम्ही कसे म्हणताय, आणि घरातले सगळे ईश्वरीची आत्या वगैरे सगळे व्यवस्थित आहेत ना. तेव्हा मग सुप्रिया पण म्हणते की हो सगळे अगदी मस्त मजेत. आणि त्यानंतर मग आता सुप्रिया म्हणते की हो खरंच बरं वाटलं हा तुमच्याशी बोलून. त्यानंतर मग मामाशी व्हिडिओ कॉल होत असताना तिथे सुप्रिया आता बाजूला असते, त्यामुळे वल्लरी खूप घाबरलेली असते. ती म्हणते की नाही, आता हा फोन कदाचित माझ्याकडे वळू शकतो, त्याच्या अगोदरच मला इथून काहीतरी करून पळ काढला पाहिजे. त्यामुळे सुप्रियाशी जेव्हा मामाचं बोलणं सुरू असतं तेव्हा मात्र लावण्या घाबरलेलीच असते आणि ती तिथून आता मामाच्या जवळूनच निघून जाते, कारण की जर काही झालं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून आता ती घाबरते. त्यावेळेला अंजलीला आता लगेच मामा फोन देतो आणि वल्लरी मागे जाते. तिच्या मागोमाग आता मामाही निघून जातो, कारण काय झालं हे बघण्यासाठी. त्याच वेळेला आता अंजली म्हणते की काकू तब्येत कशी आहे तुमची. तेव्हा ती म्हणते की हो मी एकदम मस्त. तुम्ही सांगा अंजली ताई तुमची तब्येत कशी आहे. तेव्हा ती म्हणते की हो अगदी मस्त मजेत आहे मी, आणि व्यवस्थित सुरू आहे सगळं औषध पाणी वगैरे. तेव्हा मग काळजी घ्या असं ती सांगते. आणि मग लगेच आकाशही म्हणतो की हाय काकू कसे आहात तुम्ही, आणि नम्रता कशी आहे. तेव्हा मुद्दाम असतो नम्रताबद्दल विचारतो. तेव्हा तीही म्हणते की हो एकदम मस्त आहे नम्रता. तर इथे ईश्वरी फोन घेते आणि म्हणते की आई मी एक काम करते, व्हिडिओ कॉल करण्यापेक्षा तुला कॉलच करते, इथे जास्त म्हणजे रेंजचा प्रॉब्लेम असल्याने व्यवस्थित दिसत नाहीये. तेवढ्यातच इथे आता त्या दोघींचं फोनवर बोलणं सुरू होतं आणि वल्लरी आतमध्ये निघून आलेली असते आणि तिच्या मागोमाग आता मामाही येतो. मामा विचार करतो की नक्की काय झालंय, नक्की वल्लरी ही ईश्वरीच्या आईला भेटणं किंवा त्यांच्याशी बोलणं का टाळते. काहीच कळायला मार्ग नाही. म्हणजे लग्नाच्या वेळेलाही वल्लरीने असंच केलं होतं आणि आताही त्यांच्याशी बोलणं होतच नाही आणि त्यांना ती भेटतच नाहीये अजून, असं का करते ती. तेव्हा मग आता यावर मामा येतो आणि म्हणतो की वल्लरी काय झालं, काय काय प्रॉब्लेम काय आहे तुझा. तेव्हा वल्लरी म्हणते की कसला प्रॉब्लेम, काय बोलताय तुम्ही. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ वल्लरी, तुला सगळं माहिती आहे, मी तुला इथे काय विचारण्यासाठी आलोय ते. तू मला सांग की तू ईश्वरीच्या आईसोबत का बोलत नाहीयेस. म्हणजे आता सगळं व्यवस्थित तर झालंय ना, मग उगीच त्या गोष्टी मनामध्ये धरून किंवा राग मनात धरून काय मिळणार आहे सांग मला. तेव्हा ती म्हणते की नाही, मला त्या लोकांसोबत बोलायला ना अजिबातच आवडत नाही. तेव्हा आता यावर लगेचच मामा बोलतो की हे बघ काही झालं ना वल्लरी, तरी व्याही आहेत ते आपले, ईश्वरीची आई आहे, त्यामुळे असं तू इग्नोर करणं मला आवडत नाही, किंवा कोणीतरी तुझ्याशी इतकं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते परंतु तू तू मात्र असं वागणं हे मला नाही पटत आहे हा वल्लरी, तुलाही माहिती आहे, आणि असला स्वभाव मला अजिबात आवडत नाही. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हे बघा, ती जरी सून असेल ना तर ती बळजबरीची सूनबाई आहे आणि त्यामुळे मला तिच्या आईशी बोलण्यामध्ये ना अजिबातच इंटरेस्ट नाहीये, लक्षात घ्या. असं दोघींचे वाद सुरू असतात. त्याच वेळेला मग ईश्वरी येते आणि मामा असा मागून आवाज दिल्याबरोबर वल्लरी आणि मामा तिथेच जरा शांत होतात. तेव्हा ईश्वरी येते आणि तो विचारतो की काय ग इशू, काय झालं. तेव्हा ती म्हणते की ऍक्च्युली काय झालं ना, आईचा कॉल आहे. मगाशी आईला मामी बरोबर बोलायचं होतं. मी आईला सांगितलं की मामीचा पाय मुरगळलाय, त्यामुळे जरा मामीची विचारपूस करण्यासाठी आईने कॉल केला आहे. म्हणजे आईला मामीशी बोलायचे आहे जरा. तेव्हा मात्र वल्लरी घाबरते. त्याच वेळेला आता वल्लरी मनातच विचार करते की जर आता मी हिच्या आईशी बोलण्यासाठी नकार दिला तर हे आणखीनच डाऊट घेतील, त्यापेक्षा त्यांच्याशी बोललेलं बरं. असं म्हणून आता वल्लरी गुमान फोन घेते आणि बोलायला सुरुवात करते. तेव्हा मग आता त्याचबरोबर वल्लरीला बघतच मामा म्हणतो की अगं फोन चालू आहे, बोल वल्लरी. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हॅलो मामी कशा आहात तुम्ही. तेव्हा मी ठीक आहे असं ती बोलून दाखवते. मात्र समोरून काहीच असं
तिच्याशी ती बोलत नसते. तेव्हा मग त्यावर लगेचच पुढे सुप्रिया म्हणते की हो मामी, म्हणजे मला ईश्वरीकडून समजलं की तुमच्या पायाला लागलंय, तुमचा पाय मुरगळलाय म्हणे. आता कसा आहे तुमचा पाय? तेव्हा ती ठीक आहे असं एवढंच फक्त तुटक तुटक बोलत असते. नंतर मग त्यावर लगेचच मामी म्हणते की बरं, मग तुम्हाला ठीक वाटेल ना आता, म्हणजे तुमचे औषध वगैरे चालू आहेत ना? तेव्हा ती हो असंच एवढं बोलते. नंतर सुप्रियाचं लक्षात येतं की हिच्या काही बोलण्यात, म्हणजे हिला बोलण्यात काही रस नाहीये वाटतं. तेव्हा मग लगेच सुप्रिया म्हणते की बरं, मी ना इशूला एक लेप सांगते, तो लेप ना ती तुम्हाला पायाला लावून देईल, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. आणि कसं आहे, लग्नात पण आपण कधी भेटलोच नाही, आपल्या भेटण्याचा योगच आला नाहीये कधी. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण एक दिवस मी घरी आली ना की नक्कीच भेटू म्हणजे. आणि एक गोष्ट नक्की वाटते की तुमच्याशी बोलून ना तुमचा आवाज ना कधीतरी असा ऐकल्यासारखा वाटतो, म्हणजे तुमच्याशी माझी जुनी ओळख आहे असंच वाटतंय तुमचा आवाज ऐकल्यावर. असं ऐकल्यावर वल्लरी आता घाबरते आणि जोरजोरात तिला ठसका लागू लागतो. ती खोकत असते. त्यावेळेला मग आता ईश्वरी पटकन आणून मामीला पाणी देते आणि म्हणते की हे घ्या मामी, पाणी पिऊन घ्या प्लीज. तेव्हा मग आता इथे ईश्वरी म्हणते की आई मी तुझ्याशी जरा नंतर बोलते हा, आणि ती फोन कट करते. आणि सुप्रिया विचार करते की नक्की काय झालं असेल यांना, म्हणजे यांच्याशी बोलल्यावर मला असं का बरं वाटत असेल. तेव्हा ईश्वरी आता तिला पाणी प्यायला देते. मामा म्हणतो की बसून पाणी पी, परंतु इथे मामाला मात्र तिच्या बद्दल जरा संशयच आलेला असतो की ती तशी का वागते. तेवढ्यातच बाहेरून लावण्याचा जोरजोरात रडण्याचा ओरडण्याचा आवाज येत असतो. ती ओरडत असते की ए आर प्लीज मला माफ कर, प्लीज असा राग मनात ठेवू नको एस आर, प्लीज मला माफ कर, असं ती ओरडत असते. त्याच वेळेला मग मामा आणि ईश्वरी वल्लरी धावत धावत बाहेर येतात. तेव्हा मग ईश्वरी तिला बघून म्हणते की लावण्य मॅडम, तुम्ही काय करताय इथे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की अजिबातच समोर यायचं नाही. काल तुमचा जेवढा झाला तेवढा अपमान पुरे झाला नाही का, की पुन्हा तुम्ही एकदा अपमान करून घेण्यासाठी इथे आलेले आहात? तेव्हा मग ती म्हणते की नाही ईश्वरी नाही, सॉरी, मी तुम्हाला सॉरी बोलण्यासाठी इथे आले आहे, प्लीज ईश्वरी मला माफ कर. तेव्हा मग आकाश आणि मामा म्हणतात की काय झालंय? आकाश म्हणतो की गाईज व्हॉट्स गोइंग ऑन, व्हॉट्स रॉंग विथ यू, काय चाललंय काय तुमचं, तुम्ही असे का भांडताय? तेव्हा मग आता मामा म्हणतो की ईश्वरी, अर्णव मला कुणी सांगाल का की काय झालं होतं? तेव्हा मग आता ईश्वरी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की मामा मी सांगते काल रात्री काय झालं होतं ते. आता ती सांगायला सुरुवात करते की जेव्हा आपण दोघं जणही निघालो होतो ऑफिसमधून, तेव्हा लावण्या मॅडम कशा अर्णवच्या केबिनमध्ये आल्या. अर्णवला तिने ब्लॅक कॉफी दिली आणि त्यानंतर ती अर्णवच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं सगळं आता ती सांगत असते. आणि मग लगेचच अर्णव म्हणतो की हो, हे सगळं खरं तर ऐकताना पण आणि मला बघताना पण खूप त्रास होतोय हिला समोर. हे सगळं करताना ही या थराला जाऊ शकते. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मी आली आणि तिला बाजूला केलं. त्यावर आता मामा म्हणतो की लावण्या, हे काय चाललंय काय तुझं आणि मी काय ऐकतोय? अगो कोणत्या थराला जाऊन वागलीस तू? हे शोभतंय का तुला? तेव्हा ती म्हणते की आई नो मामा, माझी खूप मोठी चूक झाली आणि त्यासाठी मी माफी मागण्यासाठी इथे आली आहे ना. प्लीज यार प्लीज, मी हात जोडून तुझी माफी मागते, आय बेग ऑफ यू, प्लीज मला माफ कर प्लीज, असं म्हणून ती हात जोडत असते. त्याच वेळेला आता वल्लरी विचार करते की या लावण्याला झाले तरी काय, म्हणजे ही अशी का बरं माफी मागत असेल, तिलाही कळत नसतं. तेव्हा मग अर्णव काही ऐकायला तयार नसतो. तेव्हा मग लावण्य त्याचे पाय धरू लागते आणि म्हणते की यार प्लीज असं करू नको, प्लीज हवं तर मी तुझे पाय धरते, पण प्लीज मला माफ कर, ते जे काही झालंय ना ते प्लीज विसरून जा आणि या गोष्टी विसरून जा. ईश्वरी म्हणते की एक मिनिट लावण्या मॅडम, प्लीज आधी ना हे सगळं तुमचं असं वागणं थांबवा. अहो का करताय तुम्ही हे सगळं असं? याने तुम्हाला नाही तर आम्हालाच त्रास होतोय, कळत नाहीये का तुम्हाला? तेव्हा वल्लरी तिच्याकडे बघतच असते आणि लावण्य म्हणते की यार तू माफ नाही करत, ईश्वरी निदान प्लीज तू तरी मला माफ कर ना गं. तुला माहितीये ना गं मी हे सगळं का वागतेय, कशासाठी वागतेय? तू तर एक मुलगी आहे, तू मला समजू शकते, तुला माहितीये. ती म्हणते की लावण्य मॅडम मला सांगा हे सगळं तुम्ही का केलं होतं? तेव्हा ती म्हणते की हे बघ आहे उत्तर, माझ्याकडे याचं उत्तरही आहे, पण प्लीज तुम्ही कोणी समजून घेऊ शकत नाहीये मला. हे बघ तुला कळतंय का ईश्वरी, तो माझा होणार होता ग. ए आरचं माझ्यासोबत लग्न ठरलं होतं, आमची एंगेजमेंट पण झाली होती आणि ए आर सोबतच्या लग्नानंतरची मी सगळी स्वप्न पाहिली होती, परंतु अचानक ए आर तुझ्यासोबत लग्न करून तुला या घरी माझ्यासमोर घेऊन आला. आमची हळद होणार होती आणि ए आर निघून तुझ्याशी लग्न करून आला. त्याचा मला किती त्रास झाला असेल याचा विचारही तू करू शकत नाही. मला त्या गोष्टीचा खरंच खूप त्रास झाला होता आणि म्हणूनच मी या थराला जाऊन मागले. खरं तर मला ए आर हवा होता, माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा मग लगेचच न म्हणतो की हे बघ
लावण्या, तुझ्या या ना गोष्टीवर आम्ही कोणीही विश्वास ठेवणार नाही, त्यामुळे प्लीज तू हे ना तुझं वागणं आता थांबव. तेव्हा मग लगेचच पुढे अंजली म्हणते की हे बघ अगं लावण्या, हे असं वागण्याची तुला काय गरज होती पण. मामाही म्हणतो की हो लावण्या, तुझं हे वागणं ना खूप चुकीचं आहे, आम्हाला अजिबात नाही पटलंय तुझं हे वागणं. त्यानंतर मग आता सगळेजणच तिला बोल लावत असतात. त्याचबरोबर ती म्हणते की सगळेजण तुम्ही मलाच बोलणार, मला माहीत आहे, परंतु मी चुकली नाहीये, म्हणजे माझी चूक झाली, पण तुम्ही कोणी माझ्या प्रेमाचा विचारच केला नाही. हे बघ ईश्वरी, तुला कळत नसेल, परंतु तू खूप माझी मोठी गोष्ट हिरावून घेतलीस माझ्यापासून. पहिल्यापासूनच मला AR आवडायचा आणि त्यासाठीच मला त्याच्याशी लग्न करायचं होतं, परंतु तुझ्या येण्याने सगळं काही संपून गेलं आणि माझं आयुष्य पूर्णपणे मेस झालं, उद्ध्वस्त झालंय माझं आयुष्य. ह्या सगळ्यामुळे मला खूप त्रास होतो आणि तुला कळणारही नाहीये ते सगळं, यामुळे माझा कितीतरी अपमान झालाय ते. असं म्हटल्यावर आता ती म्हणते की हे बघ ईश्वरी, मला माहिती आहे मी खूप मोठी चूक केली, पण हे का ते समजून घे तू. ARवर माझं प्रेम होतं म्हणून मी हे सगळं केलं, पण प्लीज तू अचानक माझी आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट हिरावून घेतल्यानंतर माझी ही रिॲक्शन होती. प्लीज ईश्वरी, मला माफ कर, प्लीज प्लीज मला प्लीज समजून घे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ लावण्या, बस कर, बंद कर ही तुझी नाटकं, आणि तुझ्या या नाटकांचा ना काहीच उपयोग होणार नाही. दिस इज नॉट गोइंग टू बी वर्क, त्यामुळे तू प्लीज आता हे सगळं थांबव. अजिबात कोणाचंही मन पागळणार नाहीये याने. तेव्हा आता हे सगळं बोलत असताना लावण्या ईश्वरीकडे आता पॉइंट आउट करत असते की प्लीज तू तरी मला माफ कर. आणि ते ईश्वरीला तिची अवस्था बघवली जात नसते. ती म्हणते की ठीक आहे यार, मी इथून निघून जाणारच आहे, परंतु इथून नाही, तुझ्या आयुष्यातून नाही, तर कायमचं या जगातूनच मी निघून जाणार आहे, असं म्हणून ती रडत असते. सगळे तिच्याकडे बघत असतात. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णवला सांगत असते की अर्णव सर, तुम्हाला माहितीये का की दिल आणि दिमाग यांना दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्या दोन वेगवेगळ्या ठिकाणावर काम करत असतात, हे तुम्हाला माहीत नाहीये. आणि हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी व्यक्ती ही प्रेमात पडते कुणाच्या तरी. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदौर, म्हणजे हे सगळं तुला कसं काय इतकं माहिती. तेव्हा ती म्हणते की कसं काय माहिती म्हणजे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, मला सांग की तू नक्की कोणाच्या तरी प्रेमात पडली होतीस का, म्हणजे तू कोणावर तरी प्रेम केलंयस का, हे मला खरं खरं सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही. मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, जर मग नाही केलंस तर मग करून बघ ना, कोणाच्या तरी पडून बघ ना प्रेमात. असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहते. अर्णव अगदी समोरासमोरूनच ईश्वरीला हिंट देत असतो आणि ती त्याच्याकडे बघत असते. तर इथे नम्रता ही ईश्वरीला कॉल करते आणि ईश्वरी म्हणते की मला एक गोष्ट समजत नाहीये की हे सगळं करत असताना त्यांनी तुला का विचारलं नाही, आणि जर ते खरंच तुला बाहेर नेत आहे ट्रीटसाठी, मग तुझ्याही आवडीनिवडीचा विचार केला पाहिजे ना. तेव्हा मग ईश्वरीला ती विचारते की तू जाणार आहेस का सरांसोबत, ते कुठे जाणार आहेत तिथे, की नाही जाणार आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी जाणार आहे त्यांच्यासोबत. आता ईश्वरीने स्वतःचाही विचार केलेला नसतो. तर इथे राकेश हा लावण्याला म्हणत असतो की हे बघ लावण्या, आता तू हे जे काही केलेस ना त्याने बऱ्यापैकी प्रकरण हे निवडल्याची खात्री आहे. आता जे जे काही होईल त्याने खूप मजा येणार आहे. मग पुढे बघ आता काय हालत होणार आहे त्या दोघांची. आपण दोघं मिळून जे करणार आहोत ना, ते कधीही आयुष्यभर त्यांना एकत्र येऊ देणार नाही. फक्त लावण्या, तू तुझ्या गोष्टीवर आता फोकस ठेव, असं राकेश तिला सांगतो. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.